Welcome to session 7, trigonometric functions of multiple angles. In last session we have seen the addition, subtraction, compound angle formulae, a plus minus b, sine, cos, tan, and problems depending on this. Okay, now turn towards double angle formula. याला तीन फॉर्म्युला लागतील, sin a plus b, cos a plus b, tan a plus b, आणि त्याच्यापासून आपल्याला मग डबल अँगल म्हणजे sin टू थीटा, cos टू थीटा आणि tan टू थीटाचे फॉर्म्युले मिळतील. ओके, पहिल्यांदा वी यूज पहिला फॉर्म्युला sin ऑफ a plus b. a plus b, what is it? It is equal to sin a into cos b plus cos a into sin b. ओके, आणि मग याच्यात आपल्याला काय करायचं, पुट a इक्वल टू b इक्वल टू थीटा. वी गेट sin theta plus theta equal to sin theta cos theta, because a and b same as theta, plus cos theta sin theta is same as sin theta cos theta. Multiplication is commutative. sin cos किंवा cos sin सेम मिनिंग आहे. मग इकडे काय येईल, sin 2 theta equal to sin theta cos theta plus sin theta cos theta 2 times sin theta cos theta. Yes, and this is our first formula. This is first formula, double angle. Okay, this sin 2 theta it again written as, बघा हा पुन्हा 2 times sin theta cos theta upon 1. Any problem? No, but 1 can be written in terms of identity 2 times sin theta cos theta upon cos square theta plus sin square theta, value of 1. No problem. What I do? Divide both sides by cos square theta. याला cos square ने divide करू. What happens? See what happens, which is equal to, याला cos square ने जर मी डिवाइड केला तर तुम्हाला काय मिळेल बघा आता, which is equal to 2 times sin theta cos theta upon cos square theta whole upon cos square theta upon cos square theta plus sin square theta upon cos square theta. 1 cos cancel, sin upon cos, sin upon cos, tan theta upon cos square 1 sin square upon cos square, sin square upon cos square equal to tan square theta, and this is the next formula for sin 2 theta, and therefore sin 2 theta चे दोन फॉर्म्युले तुम्हाला मिळाले, which is equal to 2 times sin theta cos theta is, आणि हा tan च्या भाषेतला 2 tan theta upon 1 plus tan square theta, and these are two formulas for sin 2 theta. हे sin 2 थीटाचे दोन फॉर्म्युलेज. ओके, नाव जसं आपण sin 2 थीटाचे दोन तयार केले, असे cos 2 थीटाचे पण फॉर्म्युले शोधायचे आहेत. ओके, लेट अस ट्राय. नाव कन्सिडर सेकंड फॉर्म्युला cos a plus b आहे तुमच्याकडे. व्हॉट इज इट? इट इज नथिंग बट cos a into cos b minus sin a into sin b. Am I correct? आणि मागच्या सारखंच put a equal to b equal to theta, and therefore we got cos of theta plus theta equal to
कॉस थीटा इंटू कॉस थीटा, ए आणि बी ऐवजी थीटा रिप्लेस केला, मायनस साइन थीटा इंटू साइन थीटा, कॉस इंटू कॉस, कॉस इंटू कॉस, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा, मायनस साइन स्क्वेअर थीटा. प्लस असेल तर आयडेंटिटी होते, मायनस असेल तर फॉर्म्युला मिळतो. कुणाचा? कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला. एखाद्याला असं वाटलं की कॉटचा फॉर्म्युला आहे ना कॉटच्याच लँग्वेजमध्ये पाहिजे, बघा या फॉर्म्युल्याला ही सोय आहे. मग या साइन स्क्वेअर ऐवजी आपण काय टाकणार माहिती आहे ना, 1 मायनस कॉस स्क्वेअर, आणि दिस इज ॲज इट इज. एम आय करेक्ट? काय केलं? पुट साइन स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर जर तयार केला आणि निगेटिव्ह साईन आतमध्ये घेतला तर काय होईल बघा, कॉस स्क्वेअर हा मायनस आणि हा मायनस प्लस कॉस स्क्वेअर, कॉस स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 हा कॉटच्या भाषेतला फॉर्म्युला. ओके. समजा एखाद्याला असं वाटतं नाही नाही मला याच्याऐवजी नाही याच्याऐवजी किंमत टाकायची आहे कॉस स्क्वेअर ऐवजी, तर मग इफ कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, देन फ्रॉम 1 कॉस 2 थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, आणि हा मायनस साइन स्क्वेअर थीटा ॲज इट इज, याच्यात किंमत टाकली तर हा मिळाला तुम्हाला तिसरा फॉर्म्युला. 1 मायनस साइन स्क्वेअर मायनस 2 टाइम साइन स्क्वेअर थीटा हा साईनच्या भाषेतला तिसरा फॉर्म्युला. हा बघा मिक्स, पहिला आला मिक्स, याच्याऐवजी किंमत टाकली तर 2 कॉस स्क्वेअर मायनस 1, आणि याच्याऐवजी किंमत टाकली तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर हा कॉस 2 थीटाचा तिसरा फॉर्म्युला. आल्सो फ्रॉम 1 कॉस 2 थीटा इक्वल टू 1 नंबरचा फॉर्म्युला हा मेन फॉर्म्युला आहे. याच्यात वेगवेगळ्या किमती टाकल्या की 1 येतं. दिस कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज 1 अँड दॅट इज इक्वल टू, इट कॅन बी रिटर्न ॲज, न्युमरेटर आहे तसंच, आणि 1 ऐवजी मी काय टाकू शकतो, मागच्यासारखी टॅनसाठी आयडेंटिटी टाकू शकतो, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर थीटा. आणि याला काय करा, डिव्हाइड बाय, प्रत्येक टर्मला कशाने डिव्हाइड करा, कॉस स्क्वेअर थीटाने डिव्हाइड करा. तुम्हाला काय मिळेल बघा, कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर 1 प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. असे हे 4 फॉर्म्युले आपल्याला कशाचे मिळाले, कॉस 2 थीटाचे मिळाले. टोटल किती मिळाले, 4 फॉर्म्युले. कोणते कोणते, आय राईट इट अगेन. पहिला फॉर्म्युला होता कॉस 2 थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. एम आय करेक्ट? कॉस 2 थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. दुसरा फॉर्म्युला होता, याची किंमत टाकली तर 2 कॉस स्क्वेअर मायनस 1, याची किंमत टाकली तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर, आणि लास्ट फॉर्म्युला होता 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हे कॉस 2 थीटाचे टोटल 4 फॉर्म्युले आहेत. ओके, कसे आले बघा, 1 बाय 1, एकदम सिंपल मॅनर आहे. ओके, प्रॅक्टिस करा, येऊन जातील. कॉस 2 थीटाचे हे 4 फॉर्म्युले आहेत. ओके, नाव याच्यावरनं काही कन्सेप्ट तुम्हाला मिळतात बघा. 1 नंबरवरनं नाही पण 2 नंबरचा हा फॉर्म्युला घेतला तर कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. हा मायनस 1 मी शिफ्ट केला तर काय होईल माहिती आहे, हा मायनस 1 तिकडे गेल्यावर प्लस 1 होईल. 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. एम आय करेक्ट? म्हणजे मला
कॉस स्क्वेअरची सुद्धा किंमत कॉसच्या भाषेत डबल अँगलमध्ये बघा 1 प्लस कॉस 2 थीटा अपॉन 2. आल्सो याचा आणखी एक फॉर्म्युला आपण बघितला आहे 3 नंबरचा, कॉस 2 थीटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. मग मायनसच्या टर्म मी शिफ्ट केली इकडची तर तिकडे काय होईल 2 साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा. हा तुम्हाला पुढचा फॉर्म्युला. याच्यावरनं साइन स्क्वेअरची किंमत काढता येईल. साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. जनरली ह्या किमती पुढच्या वर्षी इंटिग्रेशन जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये अशा व्हॅल्यू लागतात. 1 प्लस आणि आताच तुम्हाला फॉर्म्युले प्रॉब्लेम पण आहे 1 प्लस कॉस इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर आणि 1 मायनस कॉस इक्वल टू 2 साइन स्क्वेअर. 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर, 1 मायनस हे कशावरनं मिळाले, हे कॉस 2 थीटावरनंच मिळालेलं पार्ट आहे. ओके, कॉस 2 थीटाचे असे हे डिफरंट फॉर्म्युले, सगळ्यात जास्त फॉर्म्युले फक्त कॉस 2 थीटालाच आहे. ओके, इतर कुणालाही नाही. सिमिलरली टॅन ए प्लस बी, टॅन 2 थीटाचा फॉर्म्युला. व्हॉट इज फॉर्म्युला, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. ओके, पुट ए इक्वल टू बी इक्वल टू थीटा. व्हॉट हॅपन्स, टॅन थीटा प्लस थीटा इक्वल टू टॅन थीटा, बी ऐवजी पण थीटा अपॉन 1 मायनस टॅन थीटा इंटू टॅन थीटा. अँड देअरफॉर यू गॉट फॉर्म्युला टॅन 2 थीटा इक्वल टू 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन इंटू टॅन स्क्वेअर थीटा. अँड दिस इज ओनली वन फॉर्म्युला फॉर टॅन 2 थीटा. हा टॅन 2 थीटाचा एकच फॉर्म्युला आहे. साइन 2 थीटा 2 आहेत, कॉस 2 थीटाचे 4 आहेत आणि टॅनला मात्र एकच आहे. ओके, अपटिल एनी प्रॉब्लेम. मग यांच्यावरचे काही प्रॉब्लेम्स आपण पहिल्यांदा बघू आणि मग पुढचे फॉर्म्युले घेऊ. ओके, बघा प्रॉब्लेम घेतोय आपण डबल अँगलवरचा. इफ सेक एक्स इक्वल टू -13 अपॉन 5 पाय बाय 2 लेस दॅन एक्स लेस दॅन पाय. याचा अर्थ एक्स कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, हा क्वाड्रंट कोणता आहे, सेकंड क्वाड्रंट आहे. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस साइन पॉझिटिव्ह कॉस निगेटिव्ह, म्हणून कॉसचा रेसिप्रोकल सुद्धा निगेटिव्ह. ओके, तुम्हाला काय दिलंय त्याच्यावरनं बघा. आता 2 ऑप्शन तुमच्याकडे आहे. तिघांचाही फॉर्म्युला टॅनच्या भाषेतला आहे आणि याची आयडेंटिटी तुम्हाला माहिती आहे. ओके, सेक इक्वल टू -13 अपॉन 5. ओके, and therefore what is value of tan square x equal to, काय आयडेंटिटी आठवते, tan 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आणि म्हणून tan स्क्वेअर एक्सची किंमत काय येईल, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. ओके, द्या किंमत टाकून. सेक स्क्वेअर 169 अपॉन 25 मायनस 1 विच इज इक्वल टू 169 मायनस 25 144 अपॉन 25. ही कुणाची किंमत आली, टॅन स्क्वेअरची. अँड देअरफॉर टॅन एक्स इक्वल टू क्वाड्रंट कोणता आहे, अँड एक्स लाय इन सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये सेक निगेटिव्ह आहे, साइन पॉझिटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे, म्हटल्यावर टॅन पण काय येईल, निगेटिव्ह येईल. आणि टॅनची किंमत बघा, याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय येईल, 12 अपॉन 5 ही टॅनची किंमत झाली.
ओके, तुम्ही कॉसची पण शोधू शकता, कॉसवरनं साईन पण शोधू शकता. मी सांगितलं 3 प्रकारचे फॉर्म्युले आहे. मी इथं टॅनची किंमत मिळाली, मग तिघांचेही टॅनच्या भाषेतले फॉर्म्युले आहेत, एक एक घेणार. देअरफॉर पहिला फॉर्म्युला साईन 2x इक्वल टू, बघा टॅनच्या भाषेतला फॉर्म्युला 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x, टाका किंमत, विच इज इक्वल टू 2 into tan x minus 12 upon 5 upon 1 plus tan square x 144 upon 25, which is equal to, okay, minus 24 upon 5 upon 25 plus 144 169 upon 25, भागिले उलट गुणिले करा, minus 24/5 into 25 upon 169. ओके, आणि द्या भाग काय होईल बघा, 24 पंचे मायनस 120 अपॉन 169. पुन्हा बघा बरं, बरोबर आहे का बघा. मग cos 2x आपल्याला फक्त टॅन माहिती आहे, मग cos 2x ची किंमत काय आहे माहिती आहे ना, 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस, हा टॅनच्या भाषेतला cos 2x चा फॉर्म्युला आहे, 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअर याचा स्क्वेअर काय येईल 144 अपॉन 25, मायनसचा स्क्वेअर प्लस होतो, 1 प्लस 144 अपॉन 25, एलसीएम घ्या, 25 मायनस 144, कॉमन डिनॉमिनेटर 25 अपॉन 25 प्लस 144, कॉमन डिनॉमिनेटर 25, कॅन्सल्ड. व्हॉट इज युअर आन्सर? 25 मधनं 144 गेले, किती 144 मायनस 25 किती मायनस 119 अपॉन 169. दिस इज नथिंग बट cos 2x फॉर्म्युला. चेक युअर सेल्फ. बरोबर आहे का बघा बरं, एम आय करेक्ट? येस, मायनस 119 अपॉन 169. राहिला तिसरा फॉर्म्युला कोणता, tan 2x. आठवतो फॉर्म्युला, आत्ताच प्रूव्ह केला आहे आपण, 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. ओके, 2 टॅनची किंमत मायनस 12 अपॉन 5 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर. टॅन स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर हा येईल, एलसीएम घ्या, मायनस 24 अपॉन 5 अपॉन 25 मायनस 114 मायनस 119 अपॉन 25. अगेन सिम्प्लिफाय करा, हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. ओके, 5 5 आणि डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर. 24 गुणिले 5 120 अपॉन 119 आणि असा हा यूज. ओके, तर असे सिम्पलचे प्रॉब्लेम्स. फक्त फॉर्म्युले तुम्ही एका कागदावर लिहा, ते समोर ठेवा, म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरायचा ते तुमच्या लक्षात येईल. ओके, आणखी एक छान प्रॉब्लेम. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन π/8 कॉस π/8. साइन π/8, π/8 म्हणजे किती माहिती आहे, पाय म्हणजेच 180 अपॉन 8. ओके, डिव्हिजन करा, बघा किती होतो तो 22.5. 8 2 16. ओके, 2 18, 8 2 16, 4 20, 8 पंचे 40, 22.5 डिग्री. आहे का तुमच्याकडे? नाही, पण याच्या दुप्पट केला तर किती होईल माहिती आहे, याच्या दुप्पट केला तर किती होईल 45. ओके, म्हणजे आलं लक्षात, त्याच्या दुप्पट. हा अँगल ॲक्च्युली आपल्याला किंमत याची शोधायची आहे, पण त्याची नाही माहिती, पण याची माहिती आहे. म्हणून आपण करणार साइन ऑफ
2 टाइम्स पाय अपॉन 8 साइन 2 थीटा. कोणता फॉर्म्युला वापरणार मी? बाय साइन 2 थीटा. काय तो फॉर्म्युला? आता आपल्याला साईनची किंमत शोधायची. 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा. ओके, हा साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. इथपर्यंत काही शंका? ओके, आणखी एक फॉर्म्युला आहे. 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. पण आपल्याला साईनची किंमत शोधायची आहे. ओके, मग आणखी साईनपेक्षा कॉस शोधणं आणखी शोधणं सोपं बघा. कॉस 2 थीटा. कॉस 2 थीटाचे 2 आहेत. कोणते? कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा किंवा 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. कॉसची किंमत आणखी किंवा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. या दोन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला वापरा, आपल्याला ह्या किमती शोधायच्या आहेत. ओके, इथं वापरलं तर तुम्हाला साइन आणि कॉस दोघांच्याही किमती माहीत नाही, म्हणून आपण हा फॉर्म्युला कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला वापरूया. कोणता? बघा, कॉस 2 थीटाचा हा फॉर्म्युला मी घेणार साईनसाठी. कॉस असेल तर कॉसचा घेणार. ओके, याने फास्ट आन्सर मिळतं. ओके, पुट कशाची किंमत शोधायची? पाय बाय 8. मग कॉस ऑफ 2 इंटू पाय बाय 8 इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8. ओके, पाय अपॉन 4 आणि कॉस 45ची किंमत आहे 1 अपॉन रूट 2. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर पाय अपॉन 8. एम आय करेक्ट? कॉस 45ची किंमत ही आली. ओके, टर्म शिफ्ट करू आपण. 2 साइन स्क्वेअर पाय अपॉन 8 मायनस होती तिकडे जाऊ, तिकडची टर्म इकडे येईल. एम आय करेक्ट? सिम्प्लिफाय केला अँड देअरफॉर साइन स्क्वेअर पाय अपॉन 8 इक्वल टू एलसीएम घेतला रूट 2 मायनस 1 अपॉन रूट 2. हा 2 आहे तसाच. हा 2 इकडे आणा. इकडे आणल्यावर काय होईल? साइन स्क्वेअर पाय अपॉन 8 इक्वल टू रूट 2 मायनस 1 अपॉन 2 रूट 2. इकडचा इकडे आला, डिनॉमिनेटरला आला. मला साइन स्क्वेअर आहे. आता हा क्वाड्रंट कोणता आहे? पाय अपॉन 8. पाय अपॉन 8 म्हणजे किती? 22.5 डिग्री. आणि हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. म्हणून साइन टेकिंग स्क्वेअर रूट साइन पाय अपॉन 8 इक्वल टू काय घेतला? स्क्वेअर रूट घेतला. मग त्याचा स्क्वेअर हा झाला. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, प्लस किंमत घ्या आणि याचं रूट 2 मायनस 1 अपॉन 2 रूट 2 आणि ही झाली तुमची साइन पाय अपॉन 8ची किंमत. बघा बरं, काही टिपिकल आहे का? ओके, अशीच कॉस आयडेंटिटी वापरली तरी चालेल, पण हा फॉर्म्युला जर घेतला तर बघा सिंगल आहे ना कॉस. मग थीटा जिथं आहे तिथं म्हणजे कॉस ऑफ 2 इंटू पाय बाय 8 म्हणजेच पाय बाय 4 इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 8 मायनस 1. कॉस 45 1 अपॉन रूट 2 इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर पाय अपॉन 8 मायनस 1. हा तिकडे शिफ्ट करा. 1 प्लस 1 अपॉन रूट 2 इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर पाय अपॉन 8. ओके, रूट 2 प्लस 1 अपॉन रूट 2 इक्वल टू 2 cos square pi upon 8 and therefore cos square pi upon 8 equal to रूट 2 प्लस 1 अपॉन 2 रूट 2. 2 ने डिवाइड केला. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट. दोन्ही बाजूचं काय घेतलं? स्क्वेअर रूट. पाय बाय 8 कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे? पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे. आणि पहिल्या क्वाड्रंटमध्ये कॉस कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. आणि अंडर रूट ऑफ रूट 2 प्लस 1 अपॉन 2 रूट 2 आणि ही कॉसची व्हॅल्यू. आणि साईन अपॉन कॉस केला की टॅनची मिळते.
असा हा या डबल अँगलवरचे आपण फॉर्म्युले बघितले आणि त्याच्यावरचे आणखी बरेच प्रॉब्लेम आहे ते आपण एक्झरसाईजमधले फक्त एक एक दोन दोन प्रॉब्लेम आपण घेऊ, बाकीचे सगळे प्रॉब्लेम आपण नंतर डिस्कस करू. ओके, अप टिल वी स्टॉप हिअर. ओके, थँक्यू.